आमच्या पक्षाचे राज्य संघटक मुकेश साळुंखे आहेत, त्यानंतर आमचे संपर्क प्रमुख संजय सावंतांना मी ओळखतो. कोणत्याही पुढल्या 4 महिन्यामध्ये निवडणुका होतील असं एक सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे संकेत मिळत आहेत. अशा वेळेला विधानसभेला काय झालं, लोकसभेला काय झालं यात न पडता येणारी निवडणूक ही त्याच ताकदीनं लढायची, कारण संघटन मजबूत आहे. विधानसभेला तुम्ही निवडणुका कशा जिंकला ते अख्ख्या जगाला कळलेलं आहे, जागतिक स्तरावर गेलं. हे जे काय मताधिक्य तुम्हाला मिळाले, जे विजय प्राप्त केले ते काय सरळ मार्गानं लोकशाही मार्गाने मिळालेलं नाही आहे. तुम्ही जिंकला त्याच्यावर लोकांचा विश्वास नाही आहे आणि तुमचा स्वतःचाही विश्वास नाही आहे. पण आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, त्यासाठी तयारी तर करावीच लागेल आणि ती तयारी आम्ही सुरू केलेली आहे. आव्हान आहे यावेळेला असं वाटतंय, कारण मागचे 5 आमदार यावेळेला नाही आहेत आपल्यासोबत या निवडणुकीत. शिवसेना अशा संकटातून आणि आव्हानाच्या परिस्थितीतून अनेकदा गेली. शिवसेनेच्या स्थापनेपासून अशा प्रकारची आव्हानं ही माननीय बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, त्यांच्याबरोबर आम्ही सगळ्यांनी झेललेली आहे. निवडणुका लढणं आणि जिंकणं हाच एकमेव कार्यक्रम राजकीय पक्षाचा नसतो. मुळात शिवसेनेचा भर हा संघटनेच्या माध्यमातून राज्याची सेवा करणं, काम करणं, सामाजिक कार्य करणं हाच आमच्या संघटनेचा आत्मा आहे. निवडणुका येतात आणि जातात, म्हणून जे कार्य आपण हातामध्ये घेतलेलं आहे ते सोडायचं का? भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबरचे लोक हे 24 तास निवडणुकीच्या मूडमध्ये असतात किंवा मोडमध्ये असतात. नरेंद्र मोदी देशात काय चाललं आहे याचं त्याला काय पडलेलं नसतं. सिंदूर यात्रा, रोड शो करत निघालेले आहेत. असं काम शिवसेना कधी करणार नाही. लोकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. या जळगाव जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांना सांगा, ते लोकांची तोंड काळी करायला निघालेले आहेत. या पालक जिल्ह्यामध्ये, या जळगाव जिल्ह्यात ते पालकमंत्री असताना महिलांच्या रस्त्यावर प्रसूती होत आहेत, ॲम्ब्युलन्स मिळत नाही, उपचार मिळत नाही आणि तुम्ही मंत्री म्हणून या राज्याचे मिरवता. हे या राज्याचं तोंड काळं करण्याचं काम तुम्ही करताय ना. लाडक्या बहिणी रस्त्यावर प्रसूत होत आहेत, त्यांना उपचार आणि ॲम्ब्युलन्स मिळत नाही. याच्यावर तुमचं कधी मत व्यक्त झालंय का? नाही झालं आहे. आम्ही या सगळ्या गोष्टीला फार संवेदनशीलतेनं पाहतो. प्रताप सरनाईक म्हणतायत की आता हिंदी भाषा महाराष्ट्राची बोली भाषा झालेली आहे, असं प्रताप सरनाईक. हिंदी भाषा आमची लाडकी बहीण आहे. असं ते आता बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना स्थापन केली, हिंदू हृदय सम्राटांनी, ही मराठी माणसाच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी, त्याला स्वाभिमानानं मराठी म्हणून जगता यावं आणि मराठी भाषेचा सन्मान राहावा. तेव्हा लाडकी बहीण दुसरी कोणी, मावस बहीण, आते बहीण हे प्रकार नव्हते. आणि आता हे लोक म्हणतात आम्हीच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार. बरं का, हेच म्हणतात आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार. त्यांचे जे कोणी नेते आहेत त्यांना विचारावं, हा जो विचार आणि भूमिका आहे मराठी संदर्भातली, हीच तुमची मुख्य भूमिका आहे का? ते जे विचार मांडतात हा भारतीय जनता पक्षाचा विचार आहे, अमित शहांचा विचार आहे. आणि मी वारंवार सांगतो, यांच्या पक्षाचे नेते अमित शहा आहेत किंवा यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत. त्याच्यामुळे अमित शहांना जे बोलायचं आहे तेच हे बोलतात. बहुचर्चित एलिव्हेटेड रोड आणि टनल प्रोजेक्टला पुन्हा एकदा उन्मेष पाटील आणि करण पवार जे लोकसभेला आपल्यावर आले ते सध्या कुठे विसरले गेले? आत्ताच आहेत. कुठे आहेत? हां, आता माझ्याबरोबरच आहेत. ते पाठीमागच्या गाडीत आहेत. करण पवार आहेत, ते लोकसभेचे संघटक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी. उन्मेष पवार हे अनेकदा आमच्याबरोबर कामासाठी असतात आणि त्यांच्यावर सुद्धा लवकर जबाबदारी सोपवली जाईल पक्ष संघटनेची. फक्त ती कोणत्या प्रकारची सोपवावी या संदर्भात आम्ही चर्चा करतो आहोत. एलिव्हेटेड रोड टनल आणि प्रोजेक्टला पुन्हा एकदा ब्रेक मिळालाय सर. सुरेशदादांची भेट घेतली, काय चर्चा आली? ती चर्चा काय झाली हे सांगणं हे कोणाच्या सोयीचं नाही आहे. त्यांची मदत घेतली जाणार आहे या निवडणुकांमध्ये. बघा, सुरेश दादा आत्ता सक्रिय राजकारणात नाही, पण या जिल्ह्याच्या विकासामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे.
आजही त्यांचा इकडल्या राजकारणावरती पगडा आहे. त्यांना मानणारा फार मोठा वर्ग सुरेशदादांचा आहे आणि ते या क्षणी तसे राजकारणात सक्रिय नसल्यामुळे एक ज्येष्ठ नेते म्हणून इथे आल्यावर त्यांना भेटणं, त्यांच्याशी डायलॉग करणं, हे मला असं वाटतं की हा एक कर्टसीचा एक भाग आहे. बाळासाहेब थोरात म्हणतात की महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही एकत्रित निवडणुकांना सामोरे जाऊ. नक्कीच अजूनही महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये उभी आहे, काम करते आणि राज्यातल्या 27 महानगरपालिकांमध्ये निवडणुका लढायच्या. कुठे काँग्रेसची ताकद आहे, कुठे शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे, बऱ्याच ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे. अशा वेळेला आम्ही एकत्र येऊन लढलो तर एक मोठं आव्हान आम्ही उभं करू शकतो. दोन्ही पवार एकत्र येण्यावर शरद पवार बोलले आज मला की मला माहित नाही सांगता नाही येणार मला. आणि बरोबर आहे की ह्या सगळ्या ज्या चर्चा आहेत या हवेत आहेत. जोपर्यंत आणि मी स्वतः या मताशी ठाम आहे की माननीय शरद पवार साहेबांची जी विचारधारा आहे, शाहू फुले आंबेडकर ही विचारधारा घेऊन ते जातात. यशवंतराव चव्हाणांचा वारसा हा माननीय शरद पवार साहेब या राज्यात आणि देशात चालवत असताना धर्मांध आणि जातीय शक्ती ज्या राज्यात वाढलेल्या आहेत त्या शक्तींबरोबर माननीय पवार साहेबांसारखा नेता जो आमचा आदर्श नेता आहे तो जाईल असं त्यांच्या सहकाऱ्यांना, त्यांच्या समर्थकांना आणि आमच्यासारख्या त्यांच्या चाहत्यांना वाटत नाही. साहेब, महायुती सरकारने कर्जमाफीची घोषणा केली होती आणि त्या घोषणेपोटी शेतकऱ्यांनी कर्ज भरलेलं नाही. त्याच्यामुळे बँकांची परिस्थिती खराब आहे. एकीकडे शेतकरी पण कर्जमाफीची प्रतीक्षा करतोय. तर नेमकं या संदर्भात तुमचं काय मत आहे? निवडणुकीच्या आधी त्यांच्या जाहीरनाम्यात असेल, त्यांच्या जाहीर सभांतून असेल, शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा आणि वचन, मी याला महायुती म्हणणार नाही बरं का, या कडबोळ्यांना केली होती. त्याच्यात देवेंद्र फडणवीस आहेत, त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे आहेत. पण आता हे तिन्ही पक्ष हात वर करतात. विशेषतः अजित पवार म्हणतात मी बोललो नाही. तुम्ही प्रत्यक्ष जरी बोलला नव्हता तरी तेव्हाही तुम्ही अर्थमंत्रीच होतात आणि त्याचा लाभ तुम्ही घेतला या खोटेपणाचा. त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्यावरती एक भूमिका घ्यावी लागेल. लाडक्या बहिणींना तुम्ही 2100 रुपये देणार होता, ती घोषणा आहेच तुमची कागदावर. आज तुम्ही 500 रुपयापर्यंत आलात. उद्या तुम्ही 1.25 रुपये का 11.25 रुपये द्यालो फुलाची पाकळी म्हणून. या सरकारनं फसवणूक करून, लोकांची दिशाभूल करून मतं मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून अनेक गोष्टीत फसवणूक झाली. EVMच्या माध्यमातून झाली, खोटर मतदार यादीच्या माध्यमातून झाली, सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून झाली आणि त्यातून हा विजय प्राप्त झालेला. एलिव्हेटेड प्रकल्प आहे आणि टनेल प्रोजेक्टला सुप्रीम कोर्टाने सार्वजनिक हिताचं कारण देत ब्रेक दिलेला आहे. सार्वजनिक हितापेक्षाही प्रचंड भ्रष्टाचार. 3000 कोटी रुपये ऑन. विचार करा या महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचाराचा रेट किती आहे. तर एका प्रोजेक्टमध्ये संबंधित सरकार किंवा संबंधित खात्याचे मंत्री हे 3000 कोटी रुपये जास्त घेणार. 3000 कोटी रुपये आकडा लक्षात घ्या. 3000 रुपये नाहीत किंवा 300 रुपये नाहीत किंवा 3 लाख रुपये नाहीत. 3000 कोटी रुपये एका प्रोजेक्टमध्ये जो मंत्री, त्या खात्याचा मंत्री मिळवतो, ही महाराष्ट्राची लूट. आणि त्या अशा हजारो कोटीतून निवडणूक मागच्या ह्याच्यात लढली गेली. हे जे मेगा इंजिनिअरिंग नावाचं प्रकरण आहे, यांनी भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक निधी दिला इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून. आणि याच मेगा इंजिनिअरिंगनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शेकडो कोटी रुपये दिले निवडणुकीच्या आधी. शेकडो कोटी रुपये. आणि त्याच माध्यमातून आमदार खासदार मतं विकत घेण्यात आली, यंत्रणा विकत घेण्यात आली. त्याची भरपाई म्हणून 14,000 कोटीचं टेंडर या टनेलचं हे त्यांना देण्याचं घाट रचला. पण लार्सन टुब्रो सारखी एक नामवंत कंपनी ती सुप्रीम कोर्टात गेली आणि सुप्रीम कोर्टाचे आभार मानले पाहिजे की त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्टाचाराचा मुखवटा टराटरा फाडून देशासमोर आणलं की या राज्यामध्ये काय चाललं आहे.
खरं म्हणजे संबंधित खात्याचे जे मंत्री आहेत एकनाथ शिंदे MMRDA सांभाळतात त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी मागायला पाहिजे, कारण हा भ्रष्टाचार आहे. मेगा इंजिनिअरिंगकडून इन ॲडव्हान्स हजारो कोटी रुपये लोकांनी घेतलेले आहेत आणि त्या बदल्यात नियमबाह्य पद्धतीने टेंडर त्यांना देण्याचा प्रयत्न झाला. बॅरिस्टर अंतुल यांनी प्रतिभा प्रतिष्ठानसाठी पैसे गोळा केले 2-5 कोटी रुपये, तेव्हा काँग्रेसनं त्यांचा राजीनामा घेतला. लक्षात घ्या, शिवाजीराव पाटील निलंगेकरांचा राजीनामा काँग्रेसनं घेतला कारण त्यांच्या मुलीचे मार्क वाढवण्याचा एक प्रकरण समोर आलं. ही परंपरा आहे या महाराष्ट्राची. आणि 3,000 कोटीचा भ्रष्टाचार सर्वोच्च न्यायालयानं समोर आणून सुद्धा देवेंद्र फडणवीस या गुन्हेगारांना तुरुंगात टाकायला तयार नाही आणि वर तोंड वर करून सांगतात प्रशासनातला भ्रष्टाचार मी सहन करणार नाही, जे भ्रष्टाचार करतील त्यांना तुरुंगात टाकलं जाईल. म्हणून आज सामनाचा अग्रलेख आपण जरूर वाचा. त्या अग्रलेखाचं हेडिंग आहे, टायटल आहे देवेंद्र मध्यवर्ती कारागृह. कारण त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये तुरुंगात जायला पाहिजेत असे सगळे लोक आहेत. त्याच्यामुळे त्यांनी आपल्या मंत्रिमंडळाचं नामांतर देवेंद्र मध्यवर्ती कारागृह असं केलं पाहिजे, कारण मंत्रिमंडळालाच त्यांनी कारागृहाचा दर्जा दिला. सर, भाजपचे जिल्हा अध्यक्ष जे आहेत ते प्रताप सरनाईकांना आरोप करतायत भ्रष्टाचाराचा. जिल्ह्याचे वगैरे सोडून द्या. दाखल झाले पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, धनंजय मुंडे उपोषण केंद्रात दाखल झाले. राऊत साहेब, आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत अनिल गोटे यांनी धुळ्यामध्ये शासकीय विश्रामगृहामधून कोट्यावधी रुपयाचा घोटाळा हा समोर आणलेला आहे. मात्र अद्यापपर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही आणि कुठल्याही प्रकारचे पक्षमित्र जे आहेत ते त्यांच्यासोबत नाहीयेत असं आम्ही आहोत ना, आम्ही सगळे आहोत. अंदाज समितीच्या अध्यक्षांना नजराणा देण्यासाठी. अंदाज समितीचे अध्यक्ष कोण आहेत? अर्जुन खोतकर आहेत. कोणत्या पक्षाचे आहेत? एकनाथ शिंदे एसएनसी पक्षाचे आहेत. त्यांचं पूर्वचरित्र काय आहे? ते शिवसेनेमध्ये होते बरं का, आणि शिवसेनेत नव्हते. ते शिवसेनेतून का बाहेर पडले? तर त्यांच्यावर ईडी आणि CBIची कारवाई सुरू झाली. एका प्रकरणामध्ये ईडी आणि CBIची कारवाई सुरू झाल्यामुळे ते पळून तिथे गेले. हा त्यांचा पूर्व इतिहास आहे. 2 कोटीच्या आसपास रक्कम त्यांच्या PA सापडली. ती ठेकेदारांनी गोळा करून त्यांना आणली आणि 15 कोटीचा हिशोब होता. 10 कोटी रुपये त्यांच्या जालन्यातल्या घरी जमा करणार होते. या ठिकाणी दुसरं कोणी असतं तर ईडी CBI इन्कम टॅक्सवाले धडाधड तिथे जाऊन पोचले असते. काय केलं? भ्रष्टाचारांना तुरुंगात टाकू असे सांगणारे देवेंद्र फडणवीसांनी कोणा गुन्हे दाखल केले, SITची स्थापना केली, कोणाच्या नेतृत्वाखाली आणि SITचे सदस्य कोण आहेत याची त्यांनी माहिती दिली आहे का? लोकांना फसवायचे धंदे बंद करा. एकत्र येण्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. राज साहेब आणि उद्धव साहेब एकत्र येण्याची चर्चा ही त्याच्यावरती मी वारंवार बोललो ना. धनंजय मुंडे ध्यान धारण्यात गेले. आप बोलिए सर, ये आप बता रहे हैं कि भ्रष्टाचार जिस ढंग से हुआ है LNT का कोर्ट में भी, उसको विस्तारित रूप से बताइए. नहीं, आप विस्तार रूप से पढ़िए, मैं मेरा कमेंट दे रहा हूँ. 3,000 करोड़ रुपया ऑन लिया है. 3,000 करोड़ अगर किसी को भ्रष्टाचार की एक किस्त में मिलता है ब्राइब में, तो इस राज्य में भ्रष्टाचार का लेवल क्या है? लार्सन टुब्रो जैसी एक प्रतिष्ठित कंपनी को जो उनका हक था इस मामले में, उनको ये टेंडर नहीं मिला है टनल का. और किसको मिला है ये? तो मेगा इंजीनियरिंग, जिसने भारतीय जनता पार्टी को सबसे ज़्यादा चंदा चुनाव में दिया है और चुनाव से पहले एकनाथ शिंदे को पैसा मिला है. ये सभी ने मिलकर मेगा इंजीनियरिंग को 14,000 करोड़ का ये कॉन्ट्रैक्ट ठेका दिया है. ये पूरी तरह से इलीगल था, भ्रष्ट मार्ग का अवलंब किया था. अब सुप्रीम कोर्ट ने उसके ऊपर अपनी टिप्पणी की है और पूरा टेंडर प्रोसेस रद्द किया है. अगर भ्रष्टाचार के खिलाफ नरेंद्र मोदी जी सचमुच होते तो एकनाथ शिंदे का इस्तीफा लेते. थैंक यू. या सरळ मार्गाने लोकशाही मार्गाने मिळालेलं नाहीये. तुम्ही जिंकला त्याच्यावर लोकांचा विश्वास नाहीये आणि तुमचा स्वतःचा विश्वास नाहीये.
पण आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, त्यासाठी तयारी तर करावीच लागेल आणि ती तयारी आम्ही सुरू केलेली आहे. आव्हान आहे यावेळेला असं वाटतंय कारण मागचे 5 आमदार यावेळेला नाही आहेत आपल्यासोबत या बघा, निवडणुकीला. शिवसेना अशा संकटातून आणि आव्हानाच्या परिस्थितीतून अनेकदा गेली. शिवसेनेच्या स्थापनेपासून अशा प्रकारची आव्हानं ही माननीय बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, त्यांच्याबरोबर आम्ही सगळ्यांनी झेललेली आहे. निवडणुका लढणं आणि जिंकणं हाच एकमेव कार्यक्रम राजकीय पक्षाचा नसतो. मुळात शिवसेनेचा भर हा संघटनेच्या माध्यमातून राज्याची सेवा करणं, काम करणं, सामाजिक कार्य करणं हाच आमच्या संघटनेचा आत्मा आहे. निवडणुका येतात आणि जातात, म्हणून जे कार्य आपण हातामध्ये घेतलेलं आहे ते सोडायचं का? भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबरचे लोक हे 24 तास निवडणुकीच्या मूडमध्ये असतात, मोडमध्ये असतात. नरेंद्र मोदी देशात काय चाललंय याचा त्याला काय पडलेलं नसतं.